गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आमची तयारी झाली आहे आणि इकडे पण आलो मी आत्याच्या घरून आणि आता चाललो आहे माझ्या पप्पांना आणायला. त्या चिपळूण स्टेशनला आहेत, ते पण येत आहेत. अजून बरोबर 10-10:15पर्यंत मिरवणूक वगैरे पण चालू होईल. पाठी गाणी आहेत चालू आहे. हे बघा मंदिर पाठी दिसतंय का? सो आता पटकन तिकडे जातो. त्यांचे पाहुणे झाला जनशताब्दी येईल. गावची गाणी आणि फील वेगळाच आहे ना. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग मगाशी झाली आमची आणि आता दिंडीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आम्ही सगळे रेडी झालो आहे. इथे बच्चा कंपनी खेळते आणि आम्ही आता जाऊ देवळाच्या इथे. आम्ही तिकडनं सुरुवात होईल दिंडीला. तुम्हाला दाखवतो आमची इकडची दिंडी. तर बाबा पण आले आहेत आणि हा गेलेला आणायला त्यांना चिपळूणला. मी बोलली मगाशी. तर आम्ही आता चाललो नाश्ता करायला. थोडासा खिचडी खात्यात. उपवास आहे, गुरुवार आहे त्याच्यामुळे. सो आम्ही आता जातो पुढे. म्हणजे मी तरी जाते कारण तू उजेडात नाही येते पुढे. हा, पप्पाने घेऊन येशील ना? ठीक आहे, मग मी जाते आता दीदी सोबत वगैरे आणि मग भाऊ तिकडे तुम्हाला दिंडी दाखवू. दिवेश कदाचित ड्रोनचा शॉट घेईल. अभि कुठे आहे? अभि कुठे? आमची सुवा पण रेडी झाली, फुल टकाटक एकदम येल्लो बिल्लो ड्रेस घालून. हे बघ आमच्याकडे एक ब्लॉगर आहे, दाखवते. सुरुवात स्टार्ट कर ब्लॉग. हे बघा, न्यू ब्लॉगर इन टाउन. बोल हॅलो. बोल तुझं, बोला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि नाव काय? आणि माझ्या चॅनलचं नाव रुवा परब चॅनल आहे. ओके, हा, माझं तुझ्याकडे ठेव. आम्ही जातो पुढे. चल ये घेऊन पप्पांना. चलो जाऊया. हा, कडी लावू नये फक्त दोन्ही दरवाजांना. मला असं वाटतं आता एअरपोर्ट वरती आपण आमचा हिरो पण रेडी आहे. चला नेक्स्ट गो. दिवेशचा मोबाईल घेऊन जाते. आम्ही दोघी मॅचिंग. फक्त आम्ही दोघीच नाहीये, तर सगळ्या बायका मॅचिंग झाल्यात. कारण की आम्ही असं अरेंजमेंट केलेलं की सगळ्यांनी सेम साड्या घेतलेल्या, ऑर्डर केलेल्या. त्याच्यामुळे सायलीने तर ह्या साडीचा ड्रेस शिवलाय. तुम्हाला तो पण दाखवते मी. सो तिकडे तुम्हाला गेल्यावर दाखवेन मी. सगळ्या सेम दिसतील, ओळखता नाही येणार कोण कुठली बाई आहे ती. सुरुवात चुकून कोणाला तरी जाऊन मम्मी नाही बोलायचा. ठीक आहे, चला बघू तिकडे जाऊन आता. जा रे. त्याच्यानंतर पालखी, त्याच्यानंतर आपले शालेय छोटे विद्यार्थी असतील आणि त्यानंतर महिला असा हा क्रम असेल. तर आता पालखी पुढे गेली आहे आणि आम्ही लोक आता मागून चाललो आहे. एक प्रदक्षिणा झाली मंदिराला घालून आणि आता रोडवर जाणार आहे पालखी. सो आपण पण जाऊया. चला. कसं वाटतं तुम्हाला? बोला. छान नंदी बरोबर आहोत आम्ही. एवढं किती बरं वाटलं. ठीक आहे, बघा आमच्या सगळ्यांच्या साड्या एकदम सेम आहे आणि आमची पालखी पुढे गेली आहे. तुम्ही काय फुगड्या बिगड्या नाही घालत आहे? घातल्या आम्ही ताई. मग आम्हाला सांगायचं ना, व्हिडिओ करायला आली असती मी. मागे राहिला. जाऊ द्या, परत घालूया. ओके. हा, फुगडी खेळायची. पकड ना. साईडला फुगडी खेळू दे.
अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तर इकडे एक स्टॉल पण लावलाय याच्यामध्ये चायनीज आहे, वडापाव पण आहे वाटतं आणि सरबत पण आहे. दादा तुम्हाला दाखवते मी बघा. हा आधी हा आमचा मनीष दादा. हॅलो. तुम्ही पडणार होते आता. आणि कुठे गेला तो स्पंदन? तुला नाही. आणि हाय आमचा स्पंदन. स्पंदन से हाय. से हाय. स्पंदन खूप खाल्ले चायनीज भेल भाई. आंघोळ गेली. आणि हा बघा इकडे स्टॉल चांगला गेला. दिवेश अजून काय असेल तर बघ. काय पाहिजे अजून? मंचुरियन आहे, चायनीज वेळ घरी घेऊन जाऊ ना काहीतरी घे. आता इथे प्रदक्षिणा चालू होणार आहे कारण की 6 वाजता दत्तगुरूंचा जन्म झाला तर तेव्हा ती पूजा झाली आणि आता प्रदक्षिणा स्टार्ट होणार आहे. तर त्यासाठी आम्ही तिकडे चाललोय मंदिराजवळ. तुम्हाला सगळा पुढचा कार्यक्रम आम्ही दाखवू. स्टे ट्यून.